हे बघा 1000 रुपये एवढी मोठी आहे बघा. हे मेला पडशील. पापडा फोडतो कुठेतरी फिरा गेलंस ना लईच मारणार तू तुटतं. नीट कोलसव नाही तर खाशील डायरेक्ट. ह्याचा गोळा पडणार आहे. सावरिया काय आहे अशा गोष्टीसाठी. वाजते ना. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एन गावकर ब्लॉग्स या चॅनलमध्ये. तर सकाळचे 5-5:30 झाले. तर आता आम्ही निघतोय मालवणला. दिवस दुसरा आहे आज आपल्या ब्लॉगचा, मालवण ब्लॉगचा. तर आम्ही 5-6 जण आता निघतोय मालवणला. मच्छी लिलाव बघायला घ्यायला दोन्ही. हा, आणि तुम्ही पण आता आमच्यावर चला. थोड्याच वेळात निघू. आता आम्ही चाय वगैरे पितोय. हे बघा गावची कोदी चाय मस्त लागते. चाय वगैरे पिऊ. आता डायरेक्ट आम्ही निघतोय. गाडी वगैरे रेडी आहे माझी. चाय तर आता मस्त आम्ही तयार वगैरे झालोय. 5:30 वाजले. निघायला पण तयार झालोय. गाडी झाले. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला निघतोय आता आम्ही मालवणला जायला. पहिला आता कसं जायचंय, सीएनजी वगैरे भरायची सांगायला. या आता पहिले ओरसला आम्ही जाणार आहे. तिकडून सीएनजी भरणार आणि मग तिकडे पुढे मालवणला जाणार आहे लिलावासाठी बघायला. तर आता आम्ही आलो इथे थोडं सीएनजी भरायला. सीएनजी भरायचं तिथे. पार्कने आंघोळ नाही केली आहे. सर्वेची आंघोळ नाही केली आहे. मी पण नाही केली आहे. नाही केली आहे. आता आम्ही डायरेक्ट घरी जाऊन आंघोळ करणार आहे. आता आम्ही बीचवर जाऊन खाऱ्या पाण्यात आंघोळ करतो. चला जाऊया. तेच बी मिळालं आणि आलेल्याचा काहीतरी फायदा. फायनली आता आलेलो आहे आपण बीचवर. तर आता आपण फायनली आलोय मासे लिलाव सेंटरला. हा बघा, हा जो पाटी दिसतोय तो आहे सिंधुदुर्ग किल्ला. आणि इथे मासे लिलाव सेंटर तुम्हाला दाखवतो. तिकडे जायचं आपल्याला. हा बघा सिंधुदुर्ग किल्ला. आणि काय बोलतो मांदेली, हे बोंबील आहे. चला चलो चलो. तिथे चालू आहे. चला लिलाव चालू आहे तो बघ. आपल्याला काय घ्यायचंय सागरदा? हा स्टिंग घ्यायचंय. स्टिंग एनर्जी बूस्टर. बोट भेटते. तू कोणता घेणार आहे मासा? वेळ मासा. आणि तू कोण आहे? देव मासा. चला चला चला. हे बघा किती गर्दी आहे बघा. लिलाव चालू आहे. हे बघा 400 रुपये. हे बघा इथे खेकडे आहेत. कसे आहे हो? 400 रुपये एक. 400 रुपये. किती कुर्ले आहेत त्याच्यात? 8-10 असतील. 8 आहेत. हे 16 आहे. 16 किती? 700. कमी नाही काय? हा चला हे 650 मिळते. 16 आहे. येतय. हे कैसे हो? तो कैसा आवाज बघ. माईक लाव. हे 220 आणि हे 180 रुपये किलो. काय माकले काय ऑक्टोपस असतं ना ते. हे घेऊन आलो पाहिजे तर माईक. पापलेट आहेत. कोलंबी. तू काय साखर बुडाक चाललंय की काय? शर्ट बिट घालून
इथे आता कसे आहेत किती 220 रुपये बोलले ना सांगा 220 मध्ये 7 पीस येतात आणि म्हणजे तुम्ही 10 किलो घेतलात ना तरी तेवढाच रेट आहे आणि 1 किलो घेतलात तरी तेवढाच रेट आहे. आता इथे आम्ही घेतोय आपण हे इथे 1 किलो घेतलं ना 220 हे 220 काय आहे मोठी साईज आहे जरा आणि ही छोटी साईज आहे आणि सुरमई 1000 रुपये साईज पण आहे मोठी. ते ना इथून आपण विकत घ्यायचे असेल ना साफ करायचे असेल तर तिकडे त्यांच्याकडे वगैरे घेतात आणि करून देतात आपण. म्हणजे बघा इथून तुम्ही जर विकत घेतलात ना तर म्हणजे साफ वगैरे करायला ना तुम्ही तिकडे जाऊ शकता. हे बघ ह्या काकी पण तुम्ही पण करताय का काकी साफ वगैरे तरी किती चार्जेस आहेत 30 रुपये ना 30 रुपये किलो साफ करायचं ठीक आहे. म्हणजे तुम्ही इकडे घेतलात ना तर साफ करायला पण इकडेच जाऊ शकता 30 रुपये घेतात साफ करायची किलोच्या हिशोबाने. हा बाबा ह्या सुरमई बघा तुम्हाला दाखवतो आता ह्या सुरमई बघा केवढ्या मोठ्या आहेत. ह्या कशा आहेत दादा 1100 रुपये 1100 रुपये किलो. 1100 रुपये किलो यावाल्या काय बोलतो 20 रुपये बघा केवढी आहे. कसं वाटतं वाटे बघा कशी माहिती नाही का विचार हे बघा 1000 रुपये हे हो 1000 रुपये वाटो. आता वाट्यात किती लावतात 1000 रुपये वाटो किती लावतात हो वाट्या किलो मागे आता वाटे घालणार त्याच्यात काय बसत तेवढा एवढी मोठी आहे बघा वाटा 1000 रुपये. मासे चोर भेटला मासे चोर आपल्याला हा घ्यायचा स्टिंग एनर्जी होते ते कापायचे ते आपण ते तुम्हाला दाखवलं स्टिंग रे तो घेतला आपण आणि काय घेतलं आपण कोलंबी घेतली दोन्ही काहीतरी एक अजून एक काहीतरी आणि आपल्याला चिकन घ्यायचं चिकन घ्यायचं अजून कौल चिकन हे बॉईल बॉईल नाही ले बोनलेस बांगडे घ्यायचे भांडे नाही ते चटणी कसे आहेत रे 300 ला येऊन 300 रुपये टोपली एवढी आहे तर आपल्या इथे 300 ला तर एवढीशे. तर आपली माशाची खरेदी झाली आहे सगळी. मासे बिशे नाही झाली अजून मन नाही भरला अजून मासे घ्यायचे. सागरबाई फॉर्म आले महिन्याभराचे बाबांका मासे घेऊन देता खावा काय ते महिनोभर. पण जी मागाशी मच्छी घेतली होती आता इथे साफ करून घ्यायचे. तर आता आपण मग अशी मच्छी घेतलेली स्टिंग रे ना हा काय ती आता आपण आधी साफ करायला आलोय. हे बघा साफ करताय टाकी इकडनं कुठनं तरी ती आम्ही मच्छी घेतली आता इथे साफ करून घेतो. रिन साबणाने धुत पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. हो सांगा काळीच आहे हे समुद्र बघू हे समुद्राच्या आता तो पाहताय तो आपला मालवण किल्ला आहे समुद्रातील आपल्या स्वराज्यातील पहिला समुद्री किल्ला. मालवण साईडला पण पहिला समुद्री किल्ला हाच आहे. त्यानंतर बाकीचे झाले. हा आलेला साखरपुड्याला शर्ट बिर्ट घालून बघ तर पार्थ भाई मेला पडशील बैल दिसतोय ना तो सिंधुदुर्ग किल्ला आहे. तो बघा सिंधुदुर्ग किल्ल्यावर किती आता आम्ही 2-4-5 वर्षापूर्वी गेलेलो तेव्हा किती 50 रुपये तिकीट असेल आता किती असेल
आता आपण विचारली नाही पण नॉर्मली तेवढीच आहे. 60-70 असेल आता असं वाटतं. जायचं का? जायचंय. हा बघ केवढा आहे बघ. कुठला मासा आहे हा? कोणता मासा आहे दादा? कोबरा. कोबरा मासा. हा कुठला मासा आहे? हा आणि हा हा दाखव ना दादा नीट जरा. लवकर फोटो मारेन काका. बघा काका तो रंगीबिरंगी आहे. तो कुठला पोपट मासा काय बोलला ना तो? पोपट मासा आहे. हा कुठला आहे एवढा मोठा पापलेट? कुठला कोबरा मासा? कवडा आहे बघा तो. गोबरा की कोबरा? गोबरा. नुसती मच्छी घेतात आज बाबा काय ऐकत नाही. जिवंत आहे तो बघ. हा माहिती आहे जिवंत आहे तो. जिवंत मासा जिवंत आहे बघ. काय नाव? सगळी खरेदी करून झालेली आहे. काय काय घेतलं सांगतो आपण. कुठले कुठले मच्छी घेतले सांग. स्टिंगरे घेतला, परत नालवा घेतला, बोंबील घेतले, कोलंबी, पेडवे. 5 प्रकारचे मासे 5 घेतले. प्रकारचे मासे घेतलेत. आता किती प्रकार? खाणारी खातात माणसं. बोंबील पण घेतले. बोंबील, आता 6वा प्रकार पण येते. हो चिकन. चला बस झाला लय झाला. काय काय घेतलं सांगा जरा. मी वाघात घेतलंय का एक नालवत आणि करली करली हा 6 प्रकार. चिकांत हे हा बघ पेडवे ना. अरे लय अजून लय काय काय टाइम चालतं अजून येणार आहेत मासे ते कसले एक एक केजी सुरमय सुरमई घ्यायची होती रे. हे सर्व घेणे एकच सुरमई. चला 1200 रुपये किलो 1100 रुपये. चला चला मला सांगा चला रे. चला रे ले. हे करू का तर आता मनसोक्त माशांची शॉपिंग करून आम्ही आता चाललोय. नाही ओव्हरलोड झालंय ओव्हरलोड. खूपच झाली. खूप मच्छी घेतली. असं एवढं झालं प्रत्येकाला एक एक प्रकाराची मच्छी खायला भेटली. जेवढी घेतली 6 प्रकार आणि त्यात ती पण क्वांटिटी जास्त. अरे पण आता त्यात चिकन वगैरे पण घ्यायचं. चिकन आमच्या बेलासाठी घ्यायचं. बेला आणि बेले बेले आपल्याला हे करायचं ना कौल. अरे कोलंबी पण मस्त भेटली ती. हा कोलंबी चांगली भेटली 220 रुपयाला. 220 रुपये. 220 रुपयाला 50 ते 60 पीस होते एवढे मोठे मोठे. ते एक चांगले भेटले आम्हाला. आपल्या इथे 500 रुपयाला भेटलं. जर तुम्ही आलात ना इथे जवळपास कुठे मालवणच्या साईडला तर इकडे 6:30 चालू होतो मच्छी लिलाव. तर 8:30 8:30 पर्यंत असतो. जर तुम्ही खूप जण असतील ना माणसं तर इकडून नेऊन तुम्ही तुमच्या इकडे वाडीत बिडीत विकू पण शकता. तुम्हाला एक प्रॉफिट आहे. डोंबोली नव्हती का आमच्या. हा तर मच्छी लिलाव एकदा नक्की येऊन बघा हे अनुभव इकडचा. तर आता आम्ही आता चाललोय. कुठे चाललोय सांगा. भगवानकडे चाललोय. तर आता आपण तिकडे जाऊन बघूया त्याची फार्मिंग कशी चालू आहे. ठीक आहे चला. दात काढू असतं आणि बाबा दात काढून. फिरा केलंस ना लयच माल घालतो बघ तूर मी काही फिराग आता मी तुमच्याबरोबर येईल. तुझी काढून टाकते कशी. अरे पण एका रस्ता माहित नसतो कोण होतो. त्यांच्या काय माहिती हे ट्रक पकड जन्मर रोडच नाही रोड फालतूगिरी बोला ना गाडीत हे चालतं रोड म्हणजे रोड बघित बसतो पाहिजे सर. अरे चिप्पी विमानतळावर आलो आपण. अरे देवा चुकलो आणि नाही नाही हे बघा हे दिसतंय ना तुम्हाला ते चिपी विमानतळ आहे. आणि हा रनवे आहे बघा. गप्पा बस तू काय बोलू नकोस. कुठे आम्हाला जायचं होतं मालवणला. कुठे जायचं होतं कसालला कट्ट्यावर आणि आम्ही आलो चिप्पीवर. चिप्पी चिप्पी मार रे याला फेकून. तर आता आम्ही आलोय अक्षताच्या घरी. इथे फिशरीज आहे. 9:30 वाजलेत
आणि आता आम्ही पोचलोय जस्ट अक्षराच्या घरी. ही अक्षराची आजी आणि पवनदा आतमध्ये असेल वाटतं. हे बघा पूर्ण सेटअप केलाय त्यांनी माशांसाठी. 1 2 5 6 टँक आहेत. हा आहे मगाशीच होते. पवनदा आतमध्ये जातोय बघूया. हा. मोठेपणा करायला गेलाय बघूया आता भेटतंय का. तुम्ही पाठवलंय दाखव दाखव दाखव. लागेल हात लावून नको. मोठा भेटतो 300 मासे 300. निघाला परत वाटतं. फ्लोरॉन सेम फ्लोरॉन फिमेल फ्लोरॉन. हे बघा शेखर ड्रीम फिशरीज. आमच्या इथे जिवंत मासे विकत मिळतील. आणि हा ओनर हा आणि अक्षादा. कुठपर्यंत भेटतील आपल्याला. साल ओरस कणकवली कुडाळ मासे मग सरक तिकडे कंटा चौके. सागर दादा जर तुम्हाला पाहिजे असतील तर ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. चला आता आपण निघूया. आम्ही पोहोचलोय आता घरी. आम्ही काल रात्रीच तुम्हाला बैल दाखवलेला होता. आता नॅचरल लाईट मध्ये बघा हा आमचा बैल. तर चला हा तो नवीन बैल नवीन बैल आणलाय पार्थी. पार्थनी हे पार्थला पण इथे बांधून टाका. जागा आहे पार्थ इथे. ते पार्थ राहील. हा सोलायला बसलाय आणि हा खायला बसलाय. ते 60 असतात ना ते बनवायचो आम्ही पूर्णपणे. हा सोलतोय. आम्ही खातोय. नाही तर तुझं संपलं असतं ते. नाही तर आम्हाला भेटलंच नसतं. हा निर्गुण आणता. हा शिव्या खाल्ले जाम. तर आता दुपारचे 2 वाजले. मस्त जेवून बिवून झालोय आम्ही. आणि आता संध्याकाळचा प्लॅन चालू आहे. हे बघा कौल घासतायत. संध्याकाळी काय बनवतोय पार्थ. कौल चिकन कसलं बनवतोय काय माहित. बघा मी पण पहिल्यांदा बघतोय करून. दुपारा मरताय या उन्हात बघा. आता बघूया कौल वगैरे घासतायत आणि थोड्या वेळाने आपण जाऊ चिकन आणायला. दुपारचे 3 वाजलेत. आम्ही आलोय कणकवली मार्केटला. हे बघा इथे आता चिकन वगैरे घेतोय बोनलेस. आणि अजून थोडासा बाजार करायचा आहे. बाजार घेऊन आपण परत जाऊ घरी. आणि जेव्हा मग आम्ही बनवू तेव्हा तुम्हाला मी सगळं दाखवतो. ठीक आहे. चला. तर आता मी घरी पोहोचलोय आणि बघतो तर काय हा बघा मला घेऊन नव्हतं गेलो. काय ते दारवा पिऊन पडलाय वाटतं. चपटी मारली वाटतं गावची. अरे बार चपटी मारली वाटतं गावची 5. पडलाय बघा कसा. सुस्तावलाय एकदम सुस्तावलाय. एवढं नाही रडत बसलेला. रडत बसलाय तिकडे कोपऱ्यात. झोपलाय आता तिकडे. तर आता आम्ही मस्त मोकळ्या हवेशीर वातावरणात आलोय. आणि हे बघा आणि चिकन साफ करायला घेतलंय. बोनलेस आहे पूर्ण. तर चिकन साफ करायला घेतलंय आम्ही. जसं जसं प्रोसिजर होत जाईल तशी तशी मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. रुद्राने शिकवलेलं. दाखवतो आता कच्चा खाऊन दाखवतो. चल आपण रंगी काही खातो. मच्छी मच्छी पण टाकतो कच्ची तोंडात. दाखवतो कच्चा खाऊन दाखव बघू. कमी खातो जास्त नको. ही मेला आदिवासी आहे. बघशील जंगलात नाही उचलून आणलेला प्रूफ डुक्कर आहे डुक्कर. प्रूफ आहे उचलून आणलेला जंगलात. इथे कसोण्याच्या जंगलात हरवलेला सापडलेला आणला. हा खाजून बिजवून हे करतो. फोटो दाखवत होता. कोण कुठला काय खात होत ते फोटो दाखवू का. कुठला रे सकाळचा त्याने आता दाखवला तो. चला चला पटापट काम करा. त्याला नीट कोलसव नाही तर खाशील डायरेक्ट. काय काय टाकलं मला काय माहिती. काय काय टाकलंय. एव्हरेस्ट हा मसाला टाकलाय. हा मसाला ब्लॅक पेपर मसाला. घरातला मालवणी मसाला आहे. मीठ आहे. चिकन 65 मसाला टाकला. आणि सर्वेचा घाम आहे थोडासा चड्डीचा. घाम आहे. पारचा थोडासा घाम आहे. याचा घाम नाही हा बसून आहे. याचा काय घाम. चल जा लय बोललास. हा तंदूर आहे आमचा. याला शिक करून हे टाकणार पार. हा तर आता हे चिकन आहे ना आम्ही कौलसाठी वापरणार आहे आणि ह्याची क्रिस्पी करणार आहे.
तर पुढे जसं काय होत असेल ते तुम्हाला दाखवत जातो. हे बघा आता अंडा टाकलंय आणि आता कॉर्नफ्लॉवर टाकतो. बस 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 बस. आणि आपण हे ठेवणार आहे आता मेडिटेशन ना बार मेडिटेशनला. तर आता संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आम्ही आता चिकन आहे ना काय ते मेडिटेशन ना मेडिटेशनला टाकलंय आणि आता आम्ही चाललोय व्हाळार. थोडं डुबकी आहे हे पोहतील आणि मग व्हाळावरून डायरेक्ट जसं काळूख होत येईल तसं मग घरी येऊ. काय ते तर आता आम्ही आलेलो आहे डुबकायला. हे पाणी त्या साईडला खूप खोल आहे ते साचवलेलं आहे वाटतं. जावा पेवा आता मी नाही ह्याचा गोळा पडणार आहे. पाणीच बंद झालं. टॉवेलच्या वर आता या 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 तिकडे तिकडे टॉवेलच्या वर. पुचकायला या पाण्याचं तर वेगळं असतं बाबा. पकड त्याला हे बहीण. अरे एवढूशी येत नव्हतं काय बोलायचं फार तुला. तू कशाला करते तिथून ये चल मोठेपणा कर मग. सावरिया 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 2-3 सावरिया घाल केले बंद केली. तर आता पोहून वगैरे झाली. मी पण जाणार होतो पण थोडासा प्लॅन मध्ये बदल झाला. पाणी बघून मला पोहता येत नाही तर मी नाही गेलो. मी आणि सागर बाहेरच होतो. ते सगळे पोहून आले आणि आता आपले वाजले 6-6:30 वाजले असतील. डायरेक्ट घरी जाऊ आणि ते काय ते पार्थनी मेडिटेशन केलंय ते करायला सुरुवात करू. मेडिटेशन नाही मॅरिनेशन. पार्थचं मेडिटेशन आहे. हो कालिया बघ कालिया बायसेप असलं पीठ आहे ते गव्हाचं. तर डोंबिवली जवळ घर बघताय तर हे बघा तुमच्यासाठी घेऊन आले 600 किती 600 काय 800 स्क्वेअर फीटचा रूम आहे. 2 BHK आहे. इथे तुम्हाला हॉल बघायला भेटेल. हा इथे किचन आहे. या साईडला इथे बाथरूम आहे. कसा वाटला तुम्ही कॉन्टॅक्ट करा या नंबरवर खाली दिलेल्या नंबरवर पार्थ रासम. आणि बघा तुम्हाला पसंत पडत असेल तर हा लवकरच बुक करा आम्हाला कॉन्टॅक्ट करून. ठीक आहे चला बुक करा लवकरात लवकर. गावी राहिलेल्याचा अनुभव नाही ना. काय यार तुझा काय मत आहे कौल चिकन बद्दल? बरं होताला काय तर बरं होईत ना की तुम्ही इतके चांगलं करतास तर बरं होतं. पारच्या हातातून बनवलेले वाट न करता बघूया चांगला झाला तर खाऊ खायला. मी दिवस घातल्यानंतर नाही दिवस नाही घालू तो घातल्यानंतर काय जबरदस्ती खाऊचा खाऊकच होय आपण. तर बघ काय करता आता पार्थ. ह्या बघा पार्थ बटर घालतोय. बटर घालू हे चिकन केलेलं जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते आता याच्यावरती टाकू. टाक पार्थ. ठेवा तर आता फायनली आम्ही टाकलेली आहे बघा ते दिसते तुम्हाला. पार्थनी बटर टाकलेत. कौल घेतलं पहिलं त्याच्यावर बटर टाकलं आणि आता ते पीस टाकलेत. जसं होईल तसं मी तुम्हाला दाखवत जाईन. आता जस्ट आंघोळ करून आलो म्हणून मी यांच्याकडे दिलेला तोपर्यंत मोबाईल. तोपर्यंत ते पुढे करत होते. तर आता कसं लागतंय ते खाल्ल्यावर समजेल. बघूया. तर आता कसा झाला सांग काय का. हा कुरकुरीत झाला का? नाही खरं मस्त झालं. पहिल्यांदाच खाल्लाय मी पण पहिल्यांदाच बनवले.
तू पण पहिल्यांदा पारशेफ. बरोबर झालं. अप्रतिम झाला. खायला तर मजाच येईल. तुम्ही पण एक एक घ्या. घेतो खरं चांगलं झालंय का काय सांगतोय? खरंच चांगलं. हा खरोखरच कुरकुरीत झालंय आणि मस्त झालं. दाखव बघू पार्टी. आम्ही पहिलं पाच दादा शेफ आहे आजचे. काय अरे भाईला मानला की नाही? मस्त झालं, कुरकुरीत झालंय एकदम. मग तुझी क्रिस्पी करायची की नाही? क्रिस्पी तर करायची. थोडासा तर अजून एक आपण रिव्ह्यू बघतोय. सागरदा सांग कसं झालंय ते. गरम असं. हळू चल, हळू चल. किती शोधा को कसं आहे? खरं आहे का? तंदुरी खावा मग आपण हम्म. त्या टाइप मध्ये आणि याला टेस्ट वेगळीच येते जरा. म्हणजे चांगलं केलंय पाच नाही काय पहिल्यांदा केलंय. कारण की मी पण असं ना हे असं लबलबीत वाला खात नाही. मी जर क्रिस्पी चिकनच खातो. पण हे मला खरोखर आवडलंय. मस्त केलंय पारने. तर आता आम्ही हे झालं, कौल फ्राय झालंय आणि आता मी चिकन क्रिस्पी करायला घेतोय. हे बघा दाखवतो. कुरकुरीत एकदम मस्त होणार आहे. आणि ह्याचा शेफ आहे सागर असं. आणि याचा शेफ आहे सागरदा. हे बघा एकदम कुरकुरीत होणार आहे. आणि ह्याच्यासाठी आम्ही पुदिना चटणी पण बनवली आहे. ती आता आत ठेवली आहे. हे झालं की आम्ही डायरेक्ट ते खायला घेऊ. कौल चिकन बघा एक नंबर झाले, कुरकुरीत झाले एकदम. आता आम्ही तोपर्यंत क्रिस्पी तळतो आणि क्रिस्पी खातो. तर पार्कनी बनवली, बघूया कशी लागते आता. ही बघा ही क्रिस्पी झाली. एक बघू कुरकुरीत कसं लावला. एकदम क्रिस्पी झालंय रे. थांब गरम आहे मेले. मस्त झाली एकदम कुरकुरीत आहे. हे बघूया आता कशी शिजली नाही. एक नंबर पाच. मी पण खाते. पार्टी म्हणजे पार्टी झालेली आहे आमची अक्षरशः. फक्त ना तू एक शेजवान चटणी शेजवान इथून आणते. त्या बोला नो. काका कसं आहे सगळं जेवण? मस्त आवडलं तुम्हाला? कोकण कसं वाटलं आमचं? मस्त वाटलं. परफेक्ट ना? शेजवान चटणी आणतो थांब. त्याला 65 करू का? लवकर जा. तर रात्रीचे 11 वाजले. सगळे डाराडू. तुम्हाला वाटत असेल हे हात काय? थांबा नीट दाखवतो तुम्हाला. हात मी लोडवर एक लोड घेतलाय आम्ही नवीन. या लोडवर हात ठेवलाय. तर 11 वाजलेत. हे बघा सगळे चिकन तू पण क्रिस्पी मच्छी काय दाबून सगळं मच्छी बिच्छी सगळे आम्ही एकदम पोट भरून खाल्लंय. सकाळी गेलो तो 5 वाजता निघालेलो मालवण. नंतर गेलो इंगूरला हरवल्यामुळे ह्याच्यामुळे. तिकडून गेलो कुठे ओवियामध्ये ह्याच्यामध्ये पवनदाच्या गावी म्हणजे अक्षराच्या गावी. तिकडे आम्ही मासे वगैरे बघितले. तिकडून मासे आणले. परत आलो घरी. पूर्ण दिवस सांगतोय मी तुम्हाला आजचा. नंतर आम्ही दुपारी गेलो हे चिकन आणायला कणकवलीमध्ये. चिकन आणलं. त्याच्यानंतर आम्ही गेलो चिकन मेडिटेशन. मेडिटेशन पार्टचं मेडिटेशन. मग आम्ही चिकन वगैरे करून झालं. आता जेवलो आणि आता सगळे सुस्तावलंय. एक आमचा सुस्तावलेला बघा आडवा झालाय आताच. तर तुम्हाला व्लॉग आहे ना पूर्ण आजच्या दिवसाचा आमचा प्रवास वगैरे कसा वाटला तो एका कमेंटमध्ये सांगा आणि एका लाईक करून सांगा कसा वाटलाय. आणि जर असेच काय अजून बघायचं असेल तर एक सबस्क्राईब करा आणि ते नोटिफिकेशन आहे ना त्याच्यावर पण क्लिक करा. म्हणजे जर पुढे व्हिडिओ आला ना तर तुम्हाला समजेल. ठीक आहे. आणि आज आम्हाला ज्या काकाने फिरवलं हे काका आहेत. त्या काकांचा टूर्स अँड ट्रान्सपोर्टचा हे बिझनेस आहे. काका तुमचा फोन नंबर सांगा. तो मी इथे मेन्शन करेन खाली. या नंबरवर तुम्ही कॉल करा. कुठे जायचं असेल तर यांना कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. बैल अम्मा. तर चला भेटूया अशाच नवीन एका गमतीशीर आणि मजेशीर ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. जय शिवराय.